काल मला काही लोकांनी विचारलं की कशाला सभागृहात चर्चा घडून आणता. म्हणलं तुम्ही मेला असता आणि असं जर मी विचारलं असतं तुमच्या पत्नीला की जाऊ द्या तुमचा नवरा मेलाय आता कशाला चर्चा हे करताय, काय त्याच्यामध्ये काय झालं नाही, तर त्याला सांगायचं आहे का तुझा नेता जर गेला असता रे एखादा, तुला तर वाईट वाटलं असतं ना. महाराष्ट्राला प्रश्न असे आहेत, दादा देवगिरीवरून किती वाजता निघाले, दादा कलिना गेटनं, मी रोजच विचारतोय, आजही विचारतोय, विमानात बसल्याचा सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे, साहिल मदन सध्या कुठे आहे. जे उपस्थित सभागृहाची संख्या ते 3 आणि 4 लोक बोलतील. ते ज्यांना अजितदादांबद्दल प्रेम आहे ते बोलतील, ज्यांना अजितदादांबद्दल प्रेमच नव्हतं ते कशाला बोलणार आहेत. आज साहजिक आहे ना, आम्ही दुसऱ्या पक्षाच्या लोकांना ज्यावेळेस म्हणतो की अहो तुम्ही बोललं पाहिजे, तेव्हा तुमच्याच पक्षातला कोणी आमदार बोलत नाही, तुम्ही कशाला आम्हाला सांगताय, सल्ला देताय, त्यांचं काही चूक नाही. आता मंत्री आहेत, जे आता राज्यमंत्री आहेत, जे आता मोठ्या पदावर लोक आहेत, त्यांच्याकडे देव करो त्यांचं आयुष्य 100 वर्ष त्यांना लागो, पण दुर्दैवानं काही चुकीचं घडलं जीवनात आणि सभागृहात चर्चा झाली नाही तर त्यांना वाईट नाही वाटणार. परिवाराला, आम्हाला परिवारातले लोक आहोत, आम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे. ते विधानसभेचे सदस्य आहेत, त्यांना आरोप करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सरकारकडे आम्ही उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली, सीआयडी चौकशीची मागणी केली, सीबीआय चौकशीची मागणी केली, त्या पद्धतीने मागण्या केल्या, तो आमचा अधिकार आहे. राजकीय दृष्टिकोनातून माझं म्हणणं आहे की जर अजितदादांच्या विषयाला आपल्याला सर्वांना एकत्र मिळून न्याय द्यायचा असेल तर याला राजकीय झालर लागता कामा नये. आपण सर्वजण फाईट करतो आहोत, ते फाईट करतात, आम्ही पण फाईट करतो आहोत. म्हणून अदृश्य शक्ती कोणती असेल तर मी तुम्हाला निश्चित सांगतो, व्हीएसआर कंपनीला डीजीसीएनी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि डीजीसीएला कोण वाचवतंय हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्याच्याकरताच ही चर्चा सभागृहात होणं महत्वाचं आहे. काल मला काही लोकांनी विचारलं की कशाला सभागृहात चर्चा घडून आणता. म्हणलं तुम्ही मेला असता आणि असं जर मी विचारलं असतं तुमच्या पत्नीला की जाऊ द्या तुमचा नवरा मेलाय आता कशाला चर्चा हे करताय, तुम्ही काय बोलला असता. त्याच्यामुळे असं विचारणाऱ्यांच्या बुद्धीची मला पण कीव येते. एक अजितदादांसारखा नेता गेल्यानंतर 5वा आठवडा निघतोय पण चर्चा होत नसेल तर हे दुर्दैव आहे. ही चर्चा झाली पाहिजे आणि अधिवेशनात जर चर्चा झाली नाही तर महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल एवढं मात्र नक्की सांगतो. आणि अजितदादासारख्या नेत्यावर ज्या पद्धतीनं अन्याय झाल्याचं दिसतंय म्हणजे कोणीतरी अदृश्य शक्ती त्या पाठीशी आहे का या शंकेला जागा उरते. नसेल तर सभागृहात चर्चा घ्या, हरकत काय चर्चा घ्यायला. वारंवार तुम्ही मागणी करताय, तुम्ही वारंवार मागणी करताय चर्चेची, चर्चा होत नाही. सभागृहाला दादांचा गंभीर विषय महत्वाचा वाटत नाही. चर्चा न होण्याची कारणं काय आहे ते मला कळलं नाही. आम्हाला अपेक्षित आहे की आमच्या प्रश्नाची उत्तरं ही राज्याच्या गृह खात्याकडूनच आली पाहिजे. त्याकरता गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब सभागृहात असले पाहिजे. पण 2-3 दिवसांपासून ते दिल्लीला असल्याचं कळलं. पण पुढच्या आठवड्यामध्ये ते सोमवारी मला असं वाटतं यावर चर्चा घेतील, कारण स्वतः सभापती राम शिंदे साहेबांनी त्याबद्दल काल चेअरवरून सांगितलंय. त्यामुळे अजून एक सोमवार वाट बघूया आपण. म्हणाले की सीआयडी कडे सीबीआय कडे तुमच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री स्वतः सुनेत्रा पवारांनी निवेदन दिलं होतं पण अद्याप सीबीआय कडे हे मार्ग केलेलं नाहीये. ही बाब गंभीर आहे ना. दादासारख्या नेत्याच्या संदर्भात 2-2दा निवेदनं देणं, स्मरणपत्र देणं, उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्यानंतर साधं सीबीआय चौकशी जर होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. बरं, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी जी चौकशी मागितली, अद्यापही सीबीआय चौकशीच्या अनुषंगाने, इन्व्हेस्टिगेशनच्या अनुषंगाने काही जबाब नोंदवले गेले पाहिजे होते. महाराष्ट्राच्या समोर काही प्रश्न आहेत. जे लोक मला सल्ला देत आहेत ना इथे आमचे मित्र काही आमदार, की काय त्याच्यामध्ये काय झालं नाही, तर त्याला सांगायचं आहे का तुझा नेता जर गेला असता रे एखादा, तुला तर वाईट वाटलं असतं ना. महाराष्ट्राला प्रश्न असे आहेत, दादा देवगिरीवरून किती वाजता निघाले, दादा कलिना गेटनं, मी रोजच विचारतोय, आजही विचारतोय, विमानात बसल्याचा सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे, साहिल मदन सध्या कुठे आहे. ह्या प्रश्नाची उत्तरं सभागृहात चर्चा आल्यानंतर मुख्यमंत्रीच देतील. जर सीसीटीव्हीचं फुटेज भेटलं असेल सीबीआय चौकशीमध्ये तर ते सार्वजनिक करावं, म्हणजे कळू द्या ना. विमानात 6 माणसं गेली की 5 माणसं गेली. 6 माणसं गेली तर 5 मृतदेह कसे सापडले आणि 5वा एक जर अब्सेंट आहे तर मग सुमित कपूर कुठे आहे, सुसाईड बॉम्बर म्हणून कोण होतं विमानामध्ये. हे काही प्रश्न चुकीचे नाहीत आणि हे प्रश्न सभागृहात विचारले पाहिजे. काय काही पत्रकार बांधवांनी पण त्याच्यावर स्पष्टीकरण आणि समीक्षा केली का ही लोक म्हणजे मी असेल, आमदार रोहित पवार असतील, जी लोक दादांच्या संदर्भात बोलतायत ते पत्रकारांसमोर इथे येतात पोडियमवर आणि ते चमकोगिरी करतात आणि सभागृहात का बोलत नाही. सभागृहात आम्ही सातत्याने मांडतोय ना
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ज्या उन्मत्तपणे आमच्याशी वागणूक दिली, 0 एफआयआर घेण्याचा अधिकार असताना एफआयआर थांबवली, त्यांच्या विरुद्ध पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सभागृहात मांडल्यानंतर सुद्धा त्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सुद्धा चंद्रकांत दादांनी अद्यापही त्या पोलिसांवर कारवाई नाही. त्याच्यामुळे ह्या शंका बळावतात. म्हणून ही चर्चा झाली पाहिजे आणि अधिवेशन काळात ही चर्चा झालीच पाहिजे. खरं तर ही खूप लेट झालंय. पण तरी आता माझी विनंती राहील मायबाप सरकारला की देर आहे दुरुस्त आहे. आज तुम्ही चर्चा लावली नाही, आजचाही तुम्ही दिनक्रमाने कामकाज बघा, आज पण चर्चा नाही. सोमवारी आता चर्चा झाली नाही तर मग काय वेगळा मार्ग